Ram Krishna Hare
रूप पाहता लोचने रूप पाहता
कुळची हे कुळदेवी
कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, केली ठावी संतान. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटे. आणि येला रूपा बळे, आणि येला रूपा बळे, करुणी खळे हरिदासी. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटे. तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, नाचू प्रेमी लागलो. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटे. विठ्ठल मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रिया बुद्धिमता वरिष्ठं. वातात्मजं वानरयुज्य मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरथ्यं, वरं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्रे. समागततिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. सेवक झालो तुमचा लागलो. अहो स्वामी तुका या देवावरी न करा. प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत शिरोमणी देऊ निवासी असणारे तुकोबार यांचा हा 4 चरणाचा देवीच्या प्रकरणातील असणारा अभंग आहे. परिहार देत असताना माझ्या परिहाराची काय गरज नाही, पण आज इथे जे कीर्तन लावलंय, त्या देवीने जे कीर्तन करून घेतलंय, ते या ठिकाणी आज यांची जसं भाग्यामा विना घ्यायचे, तसं आज त्यांनी विना घेतलेला आहे. तर त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा टाळ वाजवा. तरुण आपले सुभाष असतील, माझा भाऊ असेल, यश भोसले, किशोरदादा असतील, तर नाव माफ करा, नाव घेण्यामध्ये टाइम आपला खूप जाईल. आता वाजलेत 11:15. विना माझ्या हातात आला कितीला? 10ला. कदाचित 12 वाजतील, सांगता येत नाही. कारण की अभंग हा
छोटा असला तरी भावार्थ खूप मोठा आहे. तर तसं असताना कुणाचं नाव न घेतलं तर माफ करा, राग मानून घेऊ नका, आपलंच पोर आहे. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी नाही बोलत, ज्ञानेश्वर महाराज बोलतात, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आहे, मी तुम्हाला आजचे तसे बोलते. त्यानंतर पोर बापाची या ताटीर घे आणि बाप तोची जेवू लाग. तसं तशा प्रकारे मी लहान आहे, एखाद्याचं नाव राहिलं असेल किंवा मी कीर्तन करणार आहे, आधीच सांगतो कीर्तन करणार, एखादा शब्द चुकून गेला तर माफ करा, तो पोटामध्ये घ्या, चांगला शब्द घ्या, नक्की घ्या माझ्याकडून. विठ्ठल उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, असे असणारे आपले तुकाराम काका शिंदे. मी काका म्हणतो, काका म्हणण्याची म्हणजे माझी सुद्धा पात्रता नाही त्यांच्या समोर. रायगड भूषण पण आहेत आणि कोकणात नाहीत. जोरदार टाळ्या वाजवा. आज या आपल्या परिसरात असं वैभव लाभलंय की ते आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. ते कीर्तनही करतात आणि गायनही करतात. गायनाचा आवाज तुम्ही आता बघितलाच, कीर्तनाचा आवाज सुद्धा बघितला. त्यामुळे त्यांच्यासाठी परत एकदा टाळ्या वाजवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग हा कुळीची हे कुळदेवी, केली ठावी सांगतात तुकोबारायांची कुळदेवी. त्या कुळदेवीसाठी त्याने त्या कुळदेवीचं वर्णन केलं. कसं केलं? कुळीचे ही कुळदेवी, केली ठावी सांगतात. पहिल्या चरणात तुकोबारायांनी सांगितलंय कुळीचे ही कुळदेवी. आता कुळीचे ही कुळदेवी, आता आपलं कुळदैवत आहे. मग कुळदेवता, आता कुळदेव काय करत? कुळदेव हे कुळाचं रक्षण करत. ग्रामदैवत हे काय करत असतं? अख्ख्या गावाचं रक्षण करत असतं. आणि जो पांडुरंगाच्या म्हणजे मंदिरामध्ये विटेवरती करकटावरती हात आहे, तो काय करत असतो? तर आपल्या सगळ्यांचा सांभाळ करत असतो. पालन करता येतोच आहे, पोषण करता येतोच आहे. येण्याचं काम पण तोच देतो, जाण्याचं काम पण तोच देतो. त्यामुळं आपण त्यांना एकदा स्मरू. कसं? देवीला पहिलं स्मरू. अनादि निर्गुण प्रगट रामदेवीला तर इथं आले, पालखीत आहेच, पण ती बाहेर दरबारात तर आली. तसं आता विठ्ठल रखमाई लांब आहे, मग त्यांना सुद्धा आपण बोलू. रंगा येई वो, रंगा येई वो, सुद्धा हजर झाले. आता आपल्या गावातली मंडळी सुद्धा हजर झाले. त्याचबरोबर टाळकरी सुद्धा भरपूर दिसत आहेत, माझ्या मते भरपूर दिसत आहेत. तर आपला अभंग असा आहे, कुळीची हे कुळदेवी, केली ठावी सांगतात. ठावी कुणी केले?
कुणी केले तर संतांनी केले, कुणाची केले कुलदेवीची केली, आणि कुळीचेही सांगितलं म्हणजे त्या कुलदेवापेक्षाही वरची देवी कोण तर आपली ग्रामदेवी, तिचं सांगितलंय कुळीचेही कुलदेवी केली ठावी संतान. दुसऱ्या चरणात काय बरवे झालो शरण गेलो उगविलो संकट. बरं झालं देवा शरण गेलो, संकटांमध्ये तूच संवार करणार आहेस, तू संकटांना पळवून लावणार, म्हणून बरे झालो देवा शरण गेलो, बरवी झालो देवा बरवी झालो शरण गेलो उगविलो संकट. आणि याला उपाबळे करोनी खळे आणले. हे नसेल समजलं का? हे नसेल समजलं. आणि याला उपाबळे म्हणजे काय, एखादी नवीन शक्ती ज्या ताकदीने येते, आणि याला रूपाबळे ती देवीची शक्ती ताकदीने आपल्या पाठीशी उभी राहते. करोनी खळे हरित असते म्हणजे ती काय करते, संकट जेव्हा येतात आपण संकटांमध्ये, एखादं संकट म्हणजे आपल्या इथं डोंगर पूर्ण खाली आलेला, डोंगर खाली आलेला तेव्हा सुद्धा एका दगडीने सगळ्यांनी तर बघितलं देवाची शक्ती आहे, त्या दगडीने आपलं मंदिर दोन्ही मंदिरं वाचवली, आणि गावाकडं येण्याचं सुद्धा जे पाणी होतं ते सुद्धा अडवलं, म्हणून देव आहे म्हणून. आणि याला रूपाबळे करोनी खळे हरित, ती शक्ती आहे. कुणाला जाणवत नसेल त्याचा भाग सोडून द्या, जाणवत नसेल त्या जाणून घ्या, तिला जाणून घ्या. ती शक्ती आहे तुम्हाला, जी वाढवते उभं करते. मला सुद्धा इथं उभं राहण्याची जी ताकद आहे त्या देवीमुळेच आहे. आता मला सांगा, मी सप्त्यामध्ये कीर्तन केलं, काय केलं मला सुद्धा माहिती नाही, मी आठवतोय पण मला सुद्धा माहिती नाही. तिथं गेल्याच्या नंतरला जेव्हा पहिले माणसांना बघितलंय त्याच वेळी माझं डोकं ब्लँक झालं, पूर्ण रिकामं झालं, पण मी घाबरलो नाही. त्या देवीवरती कारण विश्वास ठेवलेला, विश्वास ज्याचा असेल ना तो काही करू शकतो, मग ती देवी आपल्याकडून करून घेते. आणि याला रूपाबळे करोनी खळे हरिदासी, तुका म्हणे समागमे नाचू प्रेमेला. संकट निवारून गेले, आता मी काय झालो समाधानी झालो, आता मी नाचतोय कीर्तनात मध्ये नाचतोय. का नाचतोय, संकटात निघून गेले. एखाद्याला जर कोरोना झाला असता तर तो आल्या मुंबईमध्ये तर भरपूर आला, आपल्या गावातल्या कोणाला झाला का, तस सुद्धा केलं नाही त्याने. शक्ती आहे देवीची, म्हणून तुकोबाराय सांगतात मी आज हा अभंग निवडला ह्याच कारणासाठी. देवीची शक्ती आपल्या पाठीशी सदोमित राहणार आहे आणि आहे. जोपर्यंत सूर्य आहे ना तोपर्यंत ती शक्ती आहे, ती अनादी आहे. कशी अनादी आहे, व त्या अनादी शक्तीसाठी आपण ती शक्ती काय मागत नाही. देवाला काय आवडतं, फक्त गळ्यामध्ये तुळशीची माळ पाहिजे, गळ्यात तुळशीची माळ पाहिजे, कपाळावरती गंध पाहिजे. आवडे देवासी तो एका प्रकार, आणि
आवड आहे देवाची तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस. तिला काय पाहिजे? नाम पाहिजे. तिचं नाव घेतलं ना, स्मरण केलं ना तिला, बस तिच्यासाठी दुसरं काय नको. ती आपली कोणी आई आहे. आईला काय फक्त पाहिजे असतं? तर आई वाढणं एक उदाहरण आहे. जसं गाईचं वासरू, आपण वियालेली गाय असते जिने बाळ जन्माला दिलेला असतं, त्या वियालेल्या गायीला जर आपण रानामध्ये सोडलं, माझा अनुभव, रानात जर सोडलं आणि रानात सोडल्याच्या नंतर ती जाते का? पहिल्या दिवशी नाही जात. कारण तिला माहितीये आपण गेलो तर वासराला काय झालं. त्या प्रकारे ती रानात गेली की लगेच यायची. मी माझं सांगतो, मी ज्या वेळेस गाय आणली, नवीन गाय वियालेली, तेव्हा तिला रानामध्ये सोडली ना की मी वरती हंबरायचो. हंबरा फोडला की लगेच गाय धावत यायची. म्हणजे काय असतं ते? आईचं आणि एक वासराचं, म्हणजे जसं गाईचं आणि वासराचं, तसं आईचं, जी देवळात आपल्या आहे, जी आता पालखीमध्ये, तिचं आणि आपलं नातं कसं आहे? सारखंच आहे, जिव्हाळा आहे तिला. मग आता बघा, काही जण मांस मच्छी मटण खातात, देव काय बोलत नाही, पण शास्त्रात दिलं आणि सत्य व्यसनाने लोक घोराने घोरम नरकम नाही. म्हणजे माणसाने मच्छी मटण खाणं सोडून द्यावं. 7 गोष्टी सांगितल्यात त्या. आता टाइम नाही, पण त्या 7 गोष्टी, मच्छी मटण, मांस मच्छी किंवा अन्य, त्याच्यात सांगितलंय. परस्त्री गमन किंवा स्त्रियांवरती वेच्या गमन होते, त्या प्रकारे. मग हे जर केलं नाही तर आपण कुठे जातो? स्वर्गात जातो. केलं नाही तर आपण आवर्जून करायला जातो. आपण केलं नाही तर स्वर्गात जातो. स्वर्गीच्या आम्हाला इच्छिता की देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म. हा सुख का इथं जन्म व्हावा? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हे जे भजन कीर्तन आहे ते स्वर्गामध्ये नाही चालत, ते इथंच चालतं. ब्रह्मदेवाने पृथ्वी तयार केली, निर्माण केली. पालन करता कोण? विष्णू. विष्णू जेव्हा पालन करता असताना, आज बघा लोक, एकदा मला एक प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? की माणसं, आता तुम्ही माता विष्णूने जग निर्माण केलं, माणसं विष्णूने तयार केली, आपल्या विठ्ठलाने तयार केलं. मग तयार केल्याच्या नंतर मग देव त्यांना नेतो का? तू इथं पाप केल्यावरती, तुझं इथं पृथ्वीवरती जर पाप केलं, दैत्यानं पण इथं जागा दिली नाही. पृथ्वीवरती दैत्य मारले, तेव्हा पृथ्वीची जागा खाली केली. आत्ताच योगी होता
तुमचा येथे आहे अधिकार. तर जगामध्ये भांबावला जसं गायी असतात ते हिरवा चारा बघितल्यावरती कुठं पण जायला तयार असतात उन्हाळ्यात जायला जसं तयार असतात. मग तसंच आपण बाहेर आल्याच्या नंतर भांबावलो आणि त्या देवालाच विसरलो. ज्याने आपल्याला जन्म दिला, आकार उकार बनवला, त्यालाच आपण काय झालं विसरलो. मग आपण त्याचं भजन केलं पाहिजे. म्हणून आपला अभंग काय, कुळीचे हे कुलदेव, त्या देवीचं भजन करा. देवी ही आदी माय आहे, तिचं भजन करा. कुळीची हे कुलदेवी केली ठावी सांगतात. आपला अभंग काय. एक जणांनी मला विचारला प्रश्न की रावण, मी आहो जाऊ म्हणत होतो, रावण म्हणजे असे होते, रावण म्हणजे तसे होते. त्यांनी प्रश्न असा विचारला की रावण हा तुम्ही आहो जाऊ का म्हणता. मी बोललो रावणासारखं सामर्थ्य मी स्वतः वाचलंय. कारण की वाचल्याशिवाय बोलू नये, अभ्यास केल्याशिवाय कीर्तन करू नये. मी वाचलंय. हनुमान नाटक नावाचा ग्रंथ आहे तुळशीदास महाराजांचा. त्या हनुमान नाटक ग्रंथामध्ये जेव्हा हनुमंतरायांना बंदी केले सीता शोधण्यासाठी गेलेले, त्यावेळेस हनुमंतरायांना लंकेत बंदी केले आणि रावणाच्या समोर हजीर केले. हनुमंतरायाने स्वतः वर्णन केलं. काय वर्णन केलं. अहो रूपम अहो धैर्यम अहो शक्तीर अहो द्युते अहो राक्षस राजक्ष सर्व लक्षण युक्तता या धर्माने बनवून साधयन सुरलक्ष सशक्रशाभिलक्षित. हनुमंतराया म्हणतात काय या रावणाचं सामर्थ्य आहे, काय धैर्य आहे, अहो रूपम काय रूप आहे, राक्षसांचा राजा आहे, दशग्रंथी ब्राह्मण आहे. रावणाचं बघायला गेलं तर रावणाची लंका कशी आली सगळ्यांना माहितीये का. तर रावण त्याच्याकडे मी सांगतो ह्या ओव्यांवरती सांगतो. तर रावण ज्या वेळेस महादेवांनी जेव्हा बोलवलं, आता एवढं कैलास आपलं लंका बनवली, त्यावेळेस महादेवांनी आपण कसं गणेश पूजन वगैरे करतो त्या प्रकारे पूजा ठेवली. आणि पूजा करत असताना महादेव हे भोळे, शॉर्टकट सांगतो, महादेव भोळे असताना लंका बनवलेली कुणासाठी, पार्वती मातेसाठी, आणली कुणी रावणाने, घेतली कशी ते बघ. तर ज्यावेळेस लंकेच तो वाचन करत होता, वेद जे बोलत होता, जे काही असेल ते त्याच्या पद्धतीत बोलत असताना महादेवांना एवढं आवडलं महादेवाने सांगितलं माग तुला काय मागायचं. असं बोलल्याच्या नंतर आता ह्यांनी पण हेच मागावं का. त्या काळापासून चालत आलं. आपल्यासाठी एक उदाहरण आहे. काय तर लिहिलंय कोणीतरी, चांगलंच लिहिलं. देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता देणाऱ्याच्या हातात घे. मग ते कसं देणाऱ्याने देत जावं. देणारा कसा असतो, मोठ्या मनाचा असतो. देताना जर चांगलं देत असला ना, म्हणजे मी समजा मिलिंद दादांकडून ज्ञान घेतोय किंवा महादेवबाबांकडनं ज्ञान घेतोय. मग ते ज्ञान घेत असताना मिलिंद दादा आणि महादेवबाबा मला पूर्ण ज्ञान देणार आहेत का. अजून काही नाही तर रामानंद काय पूर्ण ज्ञान देणार नाही. पण कसं सांगितलंय, देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, घेता घेता देणाऱ्याच्या हात घ्यावे. देणारा कोण आहे, ते आहेत. मग ते मला ज्ञान देत आहेत, मी देता देता त्यांचा हातच घेणार, हात घेणार. म्हणजे कसं ज्ञानाचं सांगितलं. तुम्ही म्हणाल देणारा देतोय. आता समजा सिमेंटची पुतळी मिस्त्री देत, सिमेंटची पुतळी जर मला फुकट देत असतील मी घेणारच ना. पण ते फुकट देत असताना जर मी त्यांच्याकडनं अजून मागितलं ते देणार. आता पोरांना मागितलं म्हटल्यानंतर देणार ना, मग देणार. मग देता देता जर त्यांनाच बोललो मी, तुमचे पैसे जे तुम्ही जे सिमेंट घेताय विकत तेच द्या, देतील का, नाही देणार. पण जर दिलं पोर समजून देतील बघ, सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल आपण होतो रावणावरती. रावण ज्या वेळेस केलं त्यावेळेस महादेवांनी सांगितलं तुला माग काय मागायचं. मागितलं तर काय,
लाका कोणासाठी बनवलेली? पार्वतीसाठी. ह्या मागितलं का ही मला सोन्याची जी नगरी आहे हीच मला दे. महादेव म्हणले तथास्तु. बोल आहे भक्तीचे केले त्यामुळे महादेव बोलले तथास्तु. पण हनुमंतरायाने वर्णन चांगल्या प्रकारे केले. अहो रूपम अहो धैर्यम अहो शक्ती अहो देते. तुमच्यासारखी शक्ती नाही कुणाकडे. तुम्हाला रावणाबद्दल सांगतो तर रावणाचं होऊनच जाऊ द्या. रावण ज्या वेळेस मरताना काय बोलला रावण? प्रभू रामचंद्रांना जवळ बोलावलं आणि सांगितलं, हे प्रभू रामा माझा आज वध का होतोय? भावकी बघा, भावकी एकत्र असली ना अख्ख्या जगाला नाडण्याची ताकद असते. जर भावकी एकत्र असली तर. आणि भावकी एकत्र झाली तर गाव अख्खा एकत्र होतं. आणि गाव एकत्र झाला ना तर अख्ख्या जगाला नाडण्याची ताकद आपल्या जवळ असते. सक्का भाव जर पाठीशी असेल. रावणाने काय सांगितलं प्रभू रामचंद्र? तर हे प्रभू रामा माझं मरण आज का झालंय? कारण माझा भाऊ आज तुझ्यापाशी. तुझा भाव 14 वर्ष वनवास घेतला पण अन्नाचा कण नाही ग्रहण केला. कारण त्यांचा शेषाचा अवतार होता. शेष नाही. लोक आता म्हणजे ज्यांच्याकडे त्यांनी वाचले असेल कदाचित. पण लक्ष्मण एकाने मला प्रश्न विचारलेला हा खरोखर. तर काय विचारलेला की लक्ष्मण एवढ्या उशीर जगले कसे? मी त्याला बोललो ते शेषाचा अवतार होता. सापाला तुम्ही जर बघितलं, सायन्स पण सांगत ना की साप हा जास्त वेळ टिकतो बिना अन्नाचा बिना पाण्याचा. मग तसंच लक्ष्मण राया सुद्धा शेषाचे अवतार होते. शेषनाग ज्याने पृथ्वी डोक्यावरती घेतलेली. तर त्याचा अवतार आहे म्हणून ते 14 वर्ष राहिले. ते पहारे द्यायचे. आपण होतो कुठं? रावण मरताना. मग रावण मरत असताना सांगितलं माझा भाव आज तुझ्या जवळ आहे आणि त्यामुळे मी आज मृत्युमुखी पडलोय. तुझ्याकडे एवढं सामर्थ्य नाही, माझ्या एवढी ताकद नाही, माझ्या एवढं योग सिद्धी नाही, माझ्या एवढी जे माझं बुद्धीचं जे तेज आहे, बुद्धीची बुद्धिमत्ता. रावणाला असं म्हणतात 10 तोंड होते. मग एवढी तोंड असताना सुद्धा रावण मेलाच ना. मग आपण जर पाप केली तर आपल्याला सुद्धा मरण भाग आहे. आपण पाप केलं तर म्हणजे पाप नाही केली तर मरणार नाही असं नाही. आपल्याकडनं पाप होतातच. पण जरी तुम्ही चांगल्या प्रकारे जीवन जगलं, आधीच्या जन्मात जे तुम्ही केलेलं कर्म आहे, आधीच्या जन्मात जे केलेलं कर्म आहे ते ह्या जन्मामध्ये त्याची पुनरावृत्ती घडते. तेच कर्म पुढे भोगायला येतात. देवाला सुद्धा आलं. आता सीतामाईचं सांगतो. वनवासातना परत ताण. तर त्यावेळी असं झालं की एका झाडावरती दोन पक्षी राहिले आणि सीतामाई दररोज फुले आणण्यासाठी बाहेर जायची. तर बाहेर जात असताना ती फुलं वेचताना त्यांच्या कानावरती पक्ष्यांचे बोल ऐकायला आले. रामायण वाचायचे. तुम्ही माझ्याजवळ येता का? तर असं सांगितल्याच्या नंतर पक्षी बोलले आम्ही येतो. आमच्यामध्ये अजून एक श्रोता वाढला तर काय आम्हाला काय असं चुकीचं वाटत नाही. तर असं बोलल्याच्या नंतर सीतामाई बोलल्या मी तुम्हाला पकडते आणि पिंजऱ्यामध्ये ठेवते. त्या काळी शब्द वेगळे होते, आता आठवत नाही, पण पिंजऱ्यामध्ये ठेवते. चालू घडामोडी पिंजऱ्यामध्ये ठेवते. तसं बोलल्याच्या नंतर पक्षी बोलले आम्हाला तसं जमणार नाही. कारण की बघा पक्ष्यांना पंख हलके करावे लागतात. पक्षी बोलले आम्हाला जमणार नाही. आणि एक दिवस काय झालं तर सीतामाईने त्या पक्ष्यांना धरलं कपचूप आणि धरून त्याला पिंजऱ्यात ठेवलं. तुम्ही वेगळं समजू नका, पुढे ऐका. पिंजऱ्यात ठेवलं आणि त्यानंतरला पिंजऱ्यात ठेवल्याच्या नंतर त्या घरात आल्या. त्यांना अन्न दिलं, अन्न ग्रहण करा असं सांगितलं. पक्षी बोलले की आम्ही आमच्या कष्टाचं खातो. कोण बोलले? पक्षी. मी अजून कमवत नाही.
म्हणजे कष्टाचं काय जोक असतात ते जरा काळजी लेवलचे. मी अजून कमवत नाही, म्हणजे मी अजून कष्ट करत नाही. तर ते पक्षी बोलले की वाजू दे आता 12. तर ते पक्षी बोलले की आम्ही आमच्या कष्टाने घातलो. तर सीतामाई बोलली की आता मी एवढं अन्न दिलंय तुम्हाला, ग्रहण करा. तर तेव्हा ते बोलले की मी एकटा बाहेर जातो. कोण? त्या पक्षिणीचा नवरा. तो बोलला मी बाहेर जातो, अन्न जमवतो आणि येऊन तिला देतो. त्यांच्या पोटामध्ये त्यांचं पिंड वाढत होतं. कुणाचं? पक्ष्यांचं. मग असं बोलल्याच्या नंतर ते म्हणले की आम्हाला आमचं जे पती भरवल ते माझ्या पिंडाला नाही तर लागणार नाही. पक्ष्यांची समज. दृष्टांत हा बनवलेलाच असतो. दृष्टांत खरा नसला तरी तो पटवून देण्याची ताकद लागते. तर पक्षी तसं म्हटल्याच्या नंतर सीतामाई बोलल्या चालेल. एक गेला की पक्षी बाहेर म्हणजे आतमध्ये थांबला. ती जी त्याची पत्नी होती, मग ते आतमध्ये थांबल्याच्या नंतर हा यायचा अन्न द्यायचा आणि निघून जायचा, परत यायचा अन्न द्यायचा निघून जायचा. सीतामाईला सुद्धा विश्वास झाला. आणि विश्वास झाल्याच्या नंतर एक दिवस असा आला पाऊस, जसा आपल्या इथं पाऊस पडलेला त्याच प्रकारे पाऊस त्यावेळी सुद्धा पडला. आणि पडल्याच्या नंतर तिथे पाऊस सुरुवाती झाला आणि तो पक्षी घरातून बाहेर पडल्यावरती त्याला अन्न जमवता खूप वारा, खूप पाऊस, त्यामुळे तो अडकला. आणि इकडं पत्नीचा जीव खालीवर होत होता. ती म्हणत होती माझ्या पतीला काय झालं तर मी काय करू, मी इथंच माझा प्राण सोडेल. सीतामाई ऐकत होत्या. सीतामाईला सांगितलं पत्नीने की मला बाहेर जाऊ द्या, मला ते बघू द्या कुठे, मी भरारी मारते आणि रिटर्न येते, परत येते. रात्रीचा वेळ झालेला, रात्रीचा कुठला पक्षी आपल्याला बाहेर दिसत नाही फिरताना, उडताना, वट वागळ सोडून. मग असं बोलल्यावरती सीतामाई बोलल्या नाही तुम्ही प्लॅन केला असं. तर असं बोलल्याच्या नंतर सीतामाईना सुद्धा नंतरला वाटलं की बाबा ह्यांना आपण सोडलं पाहिजे. पण त्यांना असं सुद्धा वाटत होतं की ह्यांनी खरोखर प्लॅन केला असला तर मी बाहेर जातो, नंतर तुला ते सोडतील आणि मग तू पण ये, आपण बाहेर जाऊ. आता हे उत्कृष्ट असं रामाने सांगणारे पक्षी होते. त्यामुळे सीतामाईने त्यांना सोडलं. आणि तो जो पक्षी होता तो अन्न घेऊन येता येता पंख भिजले, त्यामुळे त्याला उडायला जमत नव्हतं. तो खाली पडलेला. ती म्हणली रात्रीच्या वेळेस संध्याकाळी 7 वाजले की पक्ष्यांना घरटं कुठं भेटत नाही, त्यामुळे ते कुठेही डोई देतात. ज्या आपण आता एखाद्याने टाकली की कुठेही डोई देतो, त्याच प्रकारे तो पक्षी कुठेही डोई देतो. पण ह्याचं झालेलं काय, तो पडलेला जमिनीवर का, तो भिजलेले पंख, त्यामुळे त्याला उपायच नव्हता दुसरा. मग तो त्याच जागी थांबला. पत्नीचा जीव अजून खालीवर व्हायला लागला. 7 वाजले तेव्हा. मग खालीवर झाल्याच्या नंतरला पत्नी बोलली की मला आता तरी जाऊ द्या, नाहीतर मी प्राण सोडेल. त्यांच्या हातात असतं, जर पक्षी झुरायला लागला तर मरतोच मरतो, परत आणणं आपल्या हातात नसतं. मी सुद्धा पक्षी पाळले जे मोडके तोडके होते. मग त्यांनी ऐकलं नाही सीतामाई. त्यावेळेस सीतामाईला त्या पत्नीने असा शाप दिला की तुझ्या नवऱ्यासोबत तुझा नवरा एक दिवस तुला हाकलून देईल घरातना बाहेर. जसं माझा नवरा आज बाहेर आहे तसं त्याच प्रकारे मी तुला शाप देते की तुझा नवरा सुद्धा तुला एक दिवस बाहेर जा, मला एकांत हवा असं बोल. आणि तिचा जीव तिथं जाणार तेवढ्यात तिचा नवरा तिच्या समोर. नवऱ्याने सुद्धा तोच शाप दिला. सीतामाईना सुद्धा ते भोगायला आलं. सीतामाई प्रभू रामचंद्रांना सुद्धा भोगायला आलं. दशरथ राजाला सुद्धा भोगायला आलं. सगळ्यांना भोगायला येतं.
आपलं सांगणं होतं कुठं तर शाप भेटला भोगायला आला. पण त्यावेळेस सीतामाईंना सुद्धा खूप दुःख झालं ज्यावेळेस त्या पत्नीचा जीव गेला. त्यावेळेस त्यांना सुद्धा प्रायश्चित्त करायला त्यांनी स्वतः सांगितलं की मला याचं प्रायश्चित्त करायचंय. पहिलं असं वाटलं असेल की मी असं तोडून बोलतो देवाविषयी, पण मी तोडून नव्हतो बोलत. तर मी असं पटवून देत होतो. चूक त्यांच्याकडून झाली आणि त्यांनी चुकी सुद्धा मान्य केली. वर्ण असं सुद्धा बोलले की मला हे प्रायश्चित्त करायचं. आणि असं बोलल्याच्या नंतरला प्रभू रामचंद्र जेव्हा वेळेस वनवासातून आले त्यावेळेस त्यांना एकांत हवा होता. एकांत. त्यावेळेस सीतामाईला त्यांनी सांगितलं ती पुढची कथा खूप मोठी. तर रामायण वाचा तुम्ही. रामायण वाचतात. रामायण वाचताना आली असेल ही कथा. वाल्मिकी रामायण वाचा. वाल्मिकी रामायणात आहे 2 प्रकारचे रामायण आहेत, वाल्मिकी रामायण आणि रामायण. मग आपण आता अभंगावरती या. मी एवढं जे सांगितलं ते कशासाठी सांगितलं, महाराजांनी चरण दिले. त्यातनं सुद्धा काय आलं, नाम घ्या. सप्त्यामध्ये सप्ताह सुरू होता त्यावेळेस माझं कीर्तन होतं. त्यावेळेस सुद्धा माझं एवढंच म्हणणं होतं निज निष्ठे नाम गावे. म्हणजे काय, भक्ती भावाने नाम घ्या. कसं घ्या, अभंगाचं पहिलं चरण. ठावी सांगतात. सांगताना तिचं काय केलं, ठावी केले, तिला बसवले. जसं आपण प्राण प्रतिष्ठा करतो तशी प्राण प्रतिष्ठा केली आणि तिचं नामस्मरण करायला पाहिजे. त्यामुळे मी असं बोललो कुळीची हे कुळदेवी केली ठावी सांगतात. का बोललो, त्याच्यासाठी कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. तिचं नामस्मरण पण घडायला पाहिजे. तर आता अभंगाचं पहिलं चरण सुटलं. काय होतं, कुळीची हे कुळदेवी केली ठावी सांगताना बरवे झालो शरण गेलो उगविलं संकट. बरं झालो शरण गेलो, कुणाला गेलो, देवीला गेलो. जे अनादी कालापासून आहे तिला शरण गेलो. आणि तिची ठाई म्हणजे तिला बसवले कोणी, तिची प्राण प्रतिष्ठा कोणी केले तर संतांनी केले. आणि संतांनी केले म्हणून मी बोललो की नामस्मरण करा. संतांनी केले. संतांनी एकच उपदेश केलाय, नामस्मरण. या कलियुगामध्ये फक्त एकच सत्य, नामस्मरण. विठोबाची शरण गावी निज निष्ठे नाम गावी. सप्त्यातला अभंग इथं मी घेतोय. शरण विठोबाची शरण गावी निज निष्ठे नाम गावी. ते का घेतोय, कारण की तिचं नामस्मरण घडो यासाठी. तर दुसऱ्या चरणात सांगितलंय बरोबर झालो शरण गेलो उगविलो संकट. आपल्याला बघा, आपल्यावरती जर एखादं संकट आलं, आता बघा आपण शिडीवरती जातो. इथल्या इथं, आता मी काय अभ्यास केलेला नाही, इथल्या इथं दृष्टांत सांगतो. या घराला शिडी लावली आणि त्या शिडीवरती चढलो. खालती एक लहान मूल आहे, वरना शिडी सरकली आणि ती पडणार गुणावर लहान मुलावरती. पण आश्चर्य असं होतं की त्या देवीचा आशीर्वाद असला ना, ती देवी तर खरोखर आपल्या पाठीशी असली ना, तर ती शिडी सुद्धा वारण इकडं पण जाणार नाही आणि इकडं पण नाही, ती तिथल्या तिथंच राहील, सरकणारच नाही. लादीवरनं काय काय शिड्या सरकतात, काय काय शिड्या. दृष्टांत समजून घ्या तसा. हा माणसांवर सुद्धा लागू होतो. तर बघा, बरवे झालो शरण गेलो म्हणजे संकटामध्ये आपल्याला देव दिसतो. एरवी दिसतो का नाही दिसत, एरवी आपण संसारामध्ये अडकलेलो असतो. म्हणून तुकोबारायाने संसाराला, एक जण मला म्हणला की तुकोबाराया एवढे गरीब होते. तुकोबाराया एवढे गरीब नव्हते असं बोलू पण नको, हे पाप आहे. तुकोबारायाने गरिबी स्वीकारली. खरं का स्वीकारली, आता त्यांनी मला सांगितलं. शिवाजी महाराजांनी त्यांच्यासाठी जेव्हा खबर पोचली, गरिबी आली तुकोबारायांवरती, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्यांच्यासाठी जे काही रत्नजडित वगैरे धान्य वगैरे वगैरे ते पाठवलं. त्याने नाकारलं. पण तुकोबारायांनी देवाला असा प्रश्न केलेला, जेव्हा महाराज येण्याच्या आधी
असं सांगितलं की देवा हे काय करतोयस, मला तुझं फक्त नामस्मरणच करायचंय, नामस्मरणा व्यतिरिक्त मला काहीच नको, तुझं नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी नाही बोलत प्रमाणे, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव आहेस, फक्त तू देव आहेस, मी भक्त आहे, असं असं नामस्मरण करा. हनुमंत राया दास्यत्व निकट हनुमंत पै गेले, म्हणून मी देखील रामचरण. हनुमंत राया नसते तर आपल्याला रामचरण सुद्धा कदाचित बघायला भेटलं नसतं. हनुमंत राया नसते तर प्रमाण आहेत ना, प्रमाणांना आपण नाकारू शकत नाही. दास्यत्व निकट हनुमंत पै गेले, एवढी कट्टर भक्ती, एवढी कट्टर भक्ती अजूनपर्यंत दास्यत्व भक्ती कुणी अजून केलेली नाही आणि होणार सुद्धा नाही, एवढी कठीण. हनुमंतरायाने स्वीकारलं, तुळशी पात्र ओवाळून टाकलं, स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा त्यांनी त्यावेळेस, आता आपण काय म्हणतो पवन पुत्र हनुमान म्हणतो ना, ते का तसं, तर जेव्हा त्यांची कथा थोडक्यात सांगतो, वेळ वाढत चालली, बोलायला लागलं की मग थांबत नाही, गाडी थांबत नाही. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र, तसं बघायला गेलं तर बघा, प्रभू रामचंद्रांचे भाऊ देखील होऊ शकतात माझ्या मते. जेव्हा दशरथ राजाने श्रावण मालाची हत्या झाली त्यावेळेस शाप भेटला, त्यानंतर त्यांनी सांगितलं तू पुत्र वियोगाने मरशील, त्यांना आनंद सुद्धा झाला. त्यावेळेस काय झालं, पुत्र वियोगाने मरशील म्हणजे दशरथ राजाला पुत्र नव्हते. असं बोलल्याच्या नंतर त्यांनी विधी वगैरे केले, पिंड ठेवले, त्या पिंडांपैकी एक पिंड कुणी नेलं, घारीने नेलं, पुत्र झाले पण एक पिंड कुणी नेलेलं, घारीने नेलेलं, आणि ते घारीने नेले असताना वाऱ्याने ते काय केलं, हलवलं, घारीच्या पायातना खाली पाडलं आणि ते पडलं कुणाच्या हातात, त्या अंजनीच्या हातात पडलं आणि अंजनीने ते सेवन केलं. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटाला, अंजनीने तप केलं, श्रद्धा होती भगवंतावरती, म्हणून तिला हनुमंतरायांसारखा मुलगा प्राप्त झाला. प्रमाण काय आहे, आपल्याला जास्त मुलं वाला असं काय स्वप्न नका बाळगू, एक किंवा दोन, पण अशी निर्माण करा की ज्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा झाला पाहिजे. प्रमाण आहे, पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही लोकी जाईल. पुत्र कसा पाहिजे, हनुमंतरायांसारखा पाहिजे. उदाहरण उत्तम उदाहरण आहे हनुमंतरायांचं. पुत्र म्हणजे त्यांनी पुत्राचं पण एवढं सामर्थ्य होतं हनुमंतरायांमध्ये, एका ओळीमध्ये अख्खा समुद्र लागलं, असा पुत्र व्हावा त्यांच्यामध्ये ती ताकद होती. पण आपल्यामध्ये पुत्र कसा घडवायचा, चाणक्यासारखा गोष्ट ऐकली तुम्ही सप्त्यावर, चाणक्यासारखा पुत्र जर घडला, पण कसं असतं, जर जास्त ज्ञान झालं, तुकोबारायांनी सांगितलं, जास्त ज्ञान झालं तर अहंकार होतो, आणि अहंकार झाला वाया गेला, वाया गेला, अहंकार झाला वाया गेला. आणि अहंकार जर त्याला गेला तर काय होतं, तुका म्हणे देव झाला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आपण अभंगाकडे या. आता बलवे झालो, शरण गेलो, उगविलो संकटी. आपल्याला काय होतं, आपण संकट आलेत की देवाला हाक मारतो. मग त्या संकटांमध्येच का देवाला हाक मारतो, आई वडिलांना मारत नाही का? आई वडिलांचं जेव्हा संपत म्हणजे काय, त्यांची जी ताकद असते ती संपते, त्या संकटांना सामोरं जायची पण आपल्या देवीनेच दिलेली असते. मग ती जेव्हा संपते त्यावेळेस आपण कुणाला हाक मारतो, तर आईला मारतो. म्हणून तुकोबारायांनी दुसऱ्या चरणात सांगितलं,
बरवे झालो बरवे झालो बरवे बरवे झालो शरण गेलो उगविले सुख. ग्रामदेवीच्या नंतरला कोण येतं? पांडुरंग परमात्मा. एक वेळ त्याचं नामस्मरण करू. सगळ्यांनी हात वर करा. Oh,
तिसरं चरण आहे आणि याला रूपाबळे करून खेळा. आता विश्लेषण करतो कारण पाठीकडे चरण दिला तर वेळ होतो. दैवी शक्ती, अशा देवीचे चैतन्य कधी वाढतं माहितीये का? जेव्हा गावकऱ्यांचा तिच्यावरती खरोखर विश्वास होतो ना त्यावेळेस देवीचं चैतन्य वाढत असतं. अनुभव सगळ्यांना आलाय, चांगला अनुभव आहे. मग तेव्हा देवीचं शक्ती काय असते? आपल्या पाठीशी असते, खंबीरपणे पाठीशी असते. देवीचं काय म्हणणं नाही मला तुम्ही सोनं द्या, दागिना द्या, साडी द्या. तिचं फक्त म्हणणं एवढंच आहे, ती कोण आहे? आपली आई. लेकरापासून फक्त तिला काय पाहिजे असतं? तुम्हाला विसरू नकोस, आलायस ना विसरू नकोस, कधीही शरण जा. तिचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी. तर हा असा असणारा तिचा भावार्थ. कुळीची हे कुळदेवीला अभंग. प्रत्येकाचा भावार्थ हा कसा असतो? वेगवेगळा असतो. तुकोबारायांची बुद्धिमत्ता माझ्या बुद्धिमत्ता समोर खूप मोठी आहे. मी लहान आहे. माझ्या बुद्धीचा वापर म्हणजे अजून बुद्धी माझी काय घासलेली नाही, घर्षण झालेलं नाही. ज्या वेळेस आपण अक्षर वाचतो, ज्या वेळेस ज्ञानेश्वरी वाचतो, त्यावेळेस आपली बुद्धीची पात्रताही वाढत असते. कुठलंही घ्या, काहीही वाचा, त्यावेळेस आपली बुद्धिमत्ता ही काय होत असते? वाढत असते. तिचं नामस्मरण जर तुम्ही सदैव घेतलं, सदैव घेत राहिलं आणि सदैव घेणार असं जर ठरवलं ना तर खरं काय इमारती सुद्धा आपण बांधू एवढी ताकद आहे. पैसा ती कमवून दे एवढी ताकद आहे. तर आपला अभंग सुटला तसं बघायला गेलं. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. आम्ही काय झालो इथं? नाचू लागलो. संकट निवारून टाकलंच. संकट जेवढी येतील तेवढी तू निवारणार आहेस. त्यामुळे आम्हाला काळजी नाही. आम्ही काय आनंदात आहोत. आम्ही सगळा भार कुणाला टाकलाय? देवीवरती टाकलाय, म्हणून आम्ही आनंदात आहोत. आणि ज्या संतांनी हे अभंगाची रचना केली, हा अभंग असा सुंदर अभंग
मला खरोखर आज जर आता बघा आपले बबन बाबा असतील, राकेश दादा असेल, त्यांच्या साथीला आहेत, तर बघा आज तुकाराम महाराज शिंदे, तसं म्हणायला गेलं गुरुची व्याख्या मी तुम्हाला सांगतो. गुरु कसा असतो? गुरु आता जर इथनं येताना मी बाहेर ना आलो आणि बाहेर ना आल्याच्या नंतरला मी इथं आल्यावर मला वाट सापडत नाही, तर एका व्यक्तीने किंवा महादेवबाबांनी मला वाट दाखवली, ह्या इथून जा, इथून सरळ वर निघ, अशी वाट दाखवली, तर तो त्या वेळेसाठी माझा कोण झाला? गुरु झाला. पण गुरु करतानाही चांगल्या पद्धतीचा करायचा, जो आपल्याला चांगल्या वाटेनेच दाखवत, चांगलीच वाट दाखवत, अशा प्रकारे गुरु करतात. त्यानंतरला श्री गुरु म्हणजे गुरु फक्त वाट दाखवतो. श्री गुरु त्याला सद्गुरूंजवळ जाण्याची प्रवृत्ती देतात, ज्ञान देतात. आणि सद्गुरु म्हणजे काय? सद्गुरु म्हणजे सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली म्हणजे माझ्या डोक्यात जे ज्ञान आलं त्यांचाच आशीर्वाद आहे. कोंडवीचा सप्ताह सुरू होता, त्यावेळेस आम्ही दादांना भेटायला गेलो, दादाने आशीर्वाद दिला म्हणून आज इथं उभा आहे. आणि सद्गुरु सांगतो, सद्गुरु कसा असतो? सद्गुरु हा श्री गुरु काय करतो? आपल्याला सद्गुरूंजवळ जाण्याची प्रवृत्ती देतो, ज्ञान देतो. तसं सद्गुरु हे देवापाशी, कारण ते देवरूपच असतात. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत आपले सद्गुरु दादा महाराज मोरे, तर ते आपल्याला काय करतात? आध्यात्मिक ज्ञान देतात. कीर्तन ऐकताना सगळे त्यांचं ज्ञान हे आध्यात्मिक ज्ञान असतं. मला एकाने प्रश्न खरोखर विचारला. काय विचारला? दादा महाराज कीर्तन करतात, संस्कृतची ओवी येत नाही. मी त्याला बोललो, ज्ञानेश्वरी घे, दादांच्या कीर्तनात बस. ज्ञानेश्वरीची ओवी न घेता अर्थ जे समजावून सांगतात, जे दृष्टांत ज्ञानेश्वरीत आहेत तेच घेतात, असे आपले दादा महाराज मोरे माऊली. खूप अभिमान आहे आम्हाला की वारकरी संप्रदायाचं एवढं मोठं वैभव आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या गावावरती. तर बघा, आपला अभंग हा काय झालाय? सुटलेला आहे. एखादा शब्द चुकून गेला असेल, राग मानून नका घेऊ. पोरं बापाची या दाटी रेगे आणि बाप तुझी जेवू लागली, याचा अर्थ सांगतो. जसं लहान मूल रांगत आपल्या बापाजवळ येतं, बापाच्या ताटामध्ये हात घालतं आणि बापालाच भरवू लागतं. श्रोते कशा असतात? समजूतदार असतात आणि माइंड खूप चांगला असतो. गाताना जर राग चुकला तर श्रोत्यांना समजतो. मग तसंच इथं
मी जे काही बोललो चांगलं बोललं असेल ते माझ्या सद्गुरूंची कृपा, माझ्या आई वडिलांची कृपा. कीर्तन करणं म्हणजे अभ्यासाशिवाय कीर्तन करू शकत नाही. तर माझ्या वडिलांनी आणि आईने माझ्यासाठी ज्ञानेश्वरी आणली. आपले राघोबाबा असतील त्यांचं तर खूप मनापासून आभार आहे. त्यांनी सार्थ ज्ञानेश्वरी दिली अर्थासहित. महादेव बाबा सुद्धा देत होते. का तर तू कर. मागाशी मी दृष्टांत सांगितला तो माणसांवरती अवलंबूनच सांगितलं. तू कर असं सांगितलं म्हणून त्यांचा मी आभार व्यक्त करतो. ते ऐकत असतील पण खरोखर मी इथं जे बोललो ज्ञानेश्वरीतलं जे काही बोललो असेल त्यांचा कृपा आशीर्वाद आहे. त्यांचा आशीर्वाद सहज बोलले मला सहज. तू काय कर ज्ञानेश्वरी वाच त्यातले दृष्टांत घे ते तुला फायदेशीर ठरते आणि ते खरोखरच चांगलं आहे. संत काय करतात सहज बोलणे हित उपदेश करुणी सायस शिकवते. असंच आता वेळ आपला झालाय भरपूर. मी बोललेलो 12 वाजले पण इथं जरा मूड ऑफ वाटतोय त्यामुळे तुमचा नाही वाटत. बाकीचे जरा नर्वस झाले. खालची चटई असल्यामुळे त्रास होतो. कोंडावळ्यातल्या बाबांनी सुद्धा सांगितलं चटईवरती त्रास होतो. भागवजी बाबा मग माझ्याकडनं काही चुकी झाली असेल अभंग सोडवताना प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी असते. परत एकदा सांगतो प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी असते. तुकोबारायांची बुद्धी ती अमृत होती अमृत आणि त्या अमृताचे कण हे पसरले आणि ते पसरले त्यांनी गाथा लिहिला. तो 5वा वेद आहे आपल्यासाठी. तुकाराम महाराजांचा गाथा 5वा वेद आहे. तुम्हाला कधी संकट आलं ना त्या गाथेमधलं म्हणजे संसारातलं किंवा कशातलं राजकारणातलं अभंग गाथा पलटला की तिथं उत्तर हे मिळतच. माझ्याकडून जी काही चूक झाली असेल माफ करून घ्या आणि सेवेला पूर्ण होईल. विठ्ठल जगद्गुरु